हॅलो फ्रेंड, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत माझं किचन क्लिनिंग रुटीन। तर मी आज तुम्हाला यामध्ये काही इम्पॉर्टंट टिप्स ही सांगणार आहे जेणेकरून आपलं किचन क्लिनिंग रुटीन खूप इझी होईल आणि खूप कमी वेळात होईल। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे बघा मी सर्व आता भांडी वगैरे काढलेलं आहे कारण मला किचन क्लिनिंग डीप क्लिनिंग करायचं आहे। तर खूप कमी वेळामध्ये मी आता करणार आहे। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। त्यासाठी मी अगोदर एक टाइम सेट केला होता की मला अर्धा तासामध्ये एवढं सगळं पूर्ण करायचं आहे। तर तुम्हीही जेव्हा कोणतेही काम करत असाल तर तेव्हा तुम्ही टाइम सेट करत जावा, कारण तुम्ही एकदा जर का टाइमर लावला तर तुमच्या लक्षात असेल की एवढ्या वेळामध्ये हे काम उरकायचं आहे आणि टाइम लावल्यामुळे काम खरंच खूप पटपट आवरलं जातं। तर मी सुरुवातीला सर्व भांडी जेवढी आहेत तेवढी मी काढली होती आणि मग सुरुवातीला मी भांडी घासायला घेतली। आमचं जे हे घर आहे ते आमचं स्वतःचं नाहीये, हे गव्हर्नमेंट क्वार्टर आहे। तर हे जे आहे ते फौजी क्वार्टर आहे। तर फौजी फॅमिलीला ते जे घर असेल ते छोटंसं जरी असलं तरी महालापेक्षा कमी नसतं, कारण आम्हा फौजी वाईफना त्यांच्या नवऱ्यांसोबत राहणं हेच खरं खूप मोठं स्वप्न असतं आणि ते आम्हाला खूप छान वाटतं। त्यामुळे घर किती जरी छोटं असलं तरी ते आम्हाला छानच वाटतं। तर इथे आता हे छोट्याशा किचनमध्ये आम्ही इथे थोडीफारच भांडी आणलेली आहेत, कारण इथे आम्ही आता दोघेच राहतो आणि आमची छोटीशी मायरा, त्यामुळे आम्ही जास्त काही इथे आणत नाही, कारण लगेचच 3-4 वर्षांनी पुन्हा दुसरीकडे पोस्टिंग होत राहते। तर त्यामुळे सर्व फौजी वाईफला माहितीच असेल की किती सामान न्यावं लागतं आणि किती नाही सोबत। तर जेवढं आम्हाला हवं तेवढंच मी सामान आणलेलं आहे आणि यातलं पण मला जेवढं लागतं तेवढंच मी वरती ठेवते आणि जे लागत नाही ते मी सर्व भांडे खाली ठेवून देते, जेव्हा ते लागतील तेव्हाच काढते। आता मला जेवढे इम्पॉर्टंट आहे तेवढेच मी काढलेले आहेत आणि हे सर्व भांडे आता मी सुरुवातीला घासून घेत आहे। घासल्यानंतर मी सर्व व्यवस्थित बाजूला ठेवत आहे आणि अशा प्रकारे केल्यामुळे सुरुवातीला भांडी घासल्यामुळे आपल्याला एक आयडिया येते की आता पुढे काय करायचं आहे। तर सर्व अशी भांडी घासून झाल्यानंतर मी सर्व भांडी व्यवस्थित असं पुसून बाजूला ठेवली होती। त्यानंतर मी घेतलेला आहे मिक्सर साफ करायला। तर इथे बघू शकता हा मिक्सर आता मला साफ करायचा आहे। त्यासाठी मी एक सोल्युशन बनवणार आहे। ते सोल्युशन आहे तुम्ही गॅस पुसण्यासाठी किंवा मग गॅसचा ओटा वगैरे पुसण्यासाठी तुम्ही यूज करू शकता। खरंच खूप छान चमक येते याच्याने। यासाठी मी घेतलेला आहे विनेगर आणि त्याच्यामध्ये आता आपण टाकायचं आहे थोडासा लिंबू आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे बेकिंग सोडा। बेकिंग सोडा टाकल्यानंतर बघा किती छान असा सुंदर असा फेस येतो आणि हे सोल्युशन तुम्ही बॉटलमध्ये भरून स्प्रे म्हणून त्याचा यूज करू शकता किंवा डायरेक्टली पण तुम्ही यूज करू शकता। तर इथे मी आता त्या सोल्युशनचा वापर करून मिक्सर मी व्यवस्थित असं पुसून घेत आहे आणि त्यानंतर यामुळे काय होतं की जे काही चिवट डाग असतात तेही लगेचच इझिली निघून जातात आणि आपल्याला जास्त वेळ लागत नाही साफ करण्यासाठी कोणतीही गोष्ट। त्यामुळे तुम्ही पण या सोल्युशनचा वापर करावा आणि आपल्याला जर का हे रोज वापरायचं असेल तर तुम्ही स्प्रे बॉटलमध्येही भरून ठेवू शकता, ठीक आहे। तर अशा प्रकारे मी आता मिक्सर साफ करत आहे। मिक्सर साफ करून झाल्यानंतर मी करणार आहे गॅस ओटा वगैरे साफ। तर आता तुम्ही हे जे व्हिडिओ माझे कोणत्या गावातून तुम्ही बघता किंवा तुम्ही कोणत्या शहरातून बघता हे मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, ठीक आहे। आता अशा प्रकारे हा मी मिक्सर साफ करत आहे। किचन क्लिनिंग करत असताना डीप क्लिनिंग करत असताना आपल्याला या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या आपण सर्व साफ करून घ्यायच्या आणि एकाच वेळी आपण सर्व काढायचं नाही, कारण मग असं केल्याने पूर्ण अख्खा दिवस त्याच्यामध्ये जातो। त्यामुळे आपण ज्यावेळेस वीकली बेसिसवर आपण हे खरं तर किचन क्लिनिंग घ्यायला पाहिजे किंवा कोणतीही रूम आपण साफ करायला घेतलं तर आपण वीकली बेसिसवर ठरवलं पाहिजे की अर्ध्या तासामध्ये आता मला एवढं सगळं साफ करायचं आहे। हे आपण ठरवून केलं तर सर्व व्यवस्थित होतं। आता इथे बघा हा जो मसाल्याचा डबा आहे ते मसाले ज्यावेळेस आपण रोज काम करतो तर अशा प्रकारे मिक्स होऊन जातात। तर सर्व हे मसाले मी आता काढून ठेवत आहे आणि असं पुडीमध्ये बांधून ठेवत आहे, कारण याच्यामध्ये जास्त मसाले नव्हते, थोडेच होते। तर हे सर्व मी आता साफ करणार आहे। मसाल्याचा डबाही आपण जर का वीकली बेसिसवर स्वच्छ केला तर तो व्यवस्थित राहतो आणि जास्त आपल्याला त्रास पडत नाही। तर मग आता इथे मी यातले काही पिवळे डाग निघत नव्हते मसाल्याचे, तर त्यासाठी इथे मी जे सोल्युशन बनवलं होतं त्याचाही वापर मी याच्यामध्ये करत आहे, जेणेकरून ते जे काही चिवट डाग आहेत ते व्यवस्थित निघून जातील। अशा प्रकारे मी मसाल्याचा डबाही साफ केला। तर प्रत्येक गोष्ट तुम्ही करत असताना नेहमी किचन क्लिनिंग रुटीनमध्ये तुम्ही सगळ्याच गोष्टी एकदम काढू नका। तर तुम्ही ठरवून घ्या की वीकली बेसिसवर आता मला एवढं साफ करायचं आहे, तर आणि त्यासाठी तुम्ही एक फिक्स असा टाईम ठेवा, म्हणजे तुमचं कसं किचन क्लिनिंग ही व्यवस्थित राहील आणि तुम्हालाही जास्त थकवा येणार नाही। तर मी आज फक्त
फक्त किचन क्लिनिंगमध्ये भांडी आणि गॅस ओटा वगैरे पुसून घेणार आहे. डबे वगैरे मी अगोदरच घासले होते, मी आता फक्त पुसून घेणार आहे डबे वगैरे, ते मी नंतर करेन. आणि कधी कधी जर का आपल्याला डीप क्लिनिंग करायचं असेल तर महिन्यातून एकदा आपण डीप क्लिनिंग केली पाहिजे. आणि वीकली बेसिसवर आपण ज्या काही आपल्या हातामध्ये नेहमी गोष्टी असतात त्या आपण व्यवस्थित जर ठेवल्या तर जास्त आपल्याला वेळ लागत नाही. इथे बघा आता ह्या ज्या पुड्या आहेत, हळद असेल किंवा आपण कोणते मसाले आणलेले असतील किंवा मग इतर तांदूळ वगैरे असेल, मुलांचा खाऊ असेल, तर ज्यावेळेस आपण ते कट करतो तर ते ज्या पिशव्या असतात तर त्या तशाच राहतात. तर मग त्याचे तोंड उघडं राहिल्यामुळे ते त्याच्यामध्ये मसाले वगैरे सर्व खराब होतात. तर त्यासाठी इथे मी रबरचा वापर करते आणि त्या रबरने मी ते जे काही वरचं जे काही असेल ते अशा प्रकारे सील करून टाकते. असं सील केल्याने आपल्याला जे मसाले वगैरे आहेत ते व्यवस्थित छानही राहतात आणि इझिली आपण नंतर ते रबर काढून आपण वापरही करू शकतो. आता जे काही मसाले होते जे मी कोपऱ्यात ठेवले होते, रोजच्या गडबडीच्या ह्याच्यामध्ये सर्व मसाले असे एकत्र होतात, तर ते मी अशा प्रकारे साफ करत आहे. आणि जे काही मसाले आहेत जसं चिकन मसाला किंवा इतर जे काही गरम मसाले वगैरे असेल ते सर्व मी फ्रीजमध्ये ठेवून देत आहे. इकडे छोटंसं मी एक असं लाकडी पट्टी लावलेली आहे आणि त्याच्यावर मी जे काही मला हाताला लागणार आहे जसं साखर, चहा पावडर, तांदूळ, थोड्याफारशा ज्या काही डाळी त्यांचे डबे मी ठेवते. इथे मी डबे फक्त आता कापडाने पुसून घेत आहे कारण मी डबे ऑलरेडी साफ केले होते, तर त्यामुळे आता मी फक्त वरून ते पुसून घेत आहे आणि ठेवून देत आहे. इथे मी या फळीवर फक्त जे मला रोजच्या वस्तू लागतात जसं साखर, पावडर, चटणी असेल किंवा काही इम्पॉर्टंट डाळी त्या मी फक्त वरती ठेवते. बाकीचं जे काही सर्व सामान आहे ते मी दुसरीकडे ठेवलेलं आहे. ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्याच मी फक्त ठेवते कारण किचन छोटंसं आहे, त्याचबरोबर इथं कोणत्याही प्रकारचं कपाट वगैरे नाही आहे, तर त्यामुळे अशा प्रकारे करावं लागतं. आता हे जे स्विच आहे तिथे आपण नेहमी लक्ष ठेवायचं की हाताने कधी आपण साफ करायचं नाही. तर त्यासाठी तुम्ही अशी एखादी काठी घ्या, त्याला एक कापड गुंडाळा आणि त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे साफ करा, जेणेकरून त्या स्विचच्या जागी तुम्हाला शॉक वगैरे लागण्याची शक्यता असते. त्यामुळे जर का तुम्ही अशी काठी घेऊन जर का केलं तर तुम्हाला शॉक वगैरे लागणार नाही, तर ही तुम्ही तिथे खबरदारी घ्यायला हवी. त्यानंतर या ज्या टाईल्स होता किचन ओट्याच्या त्या मी साफ करायला घेतल्या. तर टाईल्स वगैरे साफ करतानाही मी तेच सोल्युशन वापरलं जे मगाशी मी यूज केलं होतं, तर त्या सोल्युशनचा मी वापर केला. खरंच त्याच्याने खूप छान अशा चमकदार होतात टाईल्स आणि जे काही चिवट डाग असतील तर तेही निघून जातात. तुम्ही नक्की त्या सोल्युशनचा वापर करायला हवा असं मला वाटतं. त्यानंतर अशा प्रकारे मी सर्व टाईल्स वगैरे साफ करून घेतला आणि त्यानंतर फायनली मी आता घेणार आहे गॅस वगैरे साफ करायला. तर हे सगळं करण्यासाठी मी अर्धा तासाचा वेळ लावला होता आणि खरंच असा वेळ लावल्यामुळे मला असं लक्षात होतं की आता एवढ्या वेळामध्ये मला हे काम संपवायचंच आहे, त्यामुळे मी एकदम पटपट हे काम करत होते आणि ते व्यवस्थितही होतं. आणि जेव्हा आपण किचन क्लिनिंग करतो आणि किचन क्लीन झाल्यानंतर खरंच खूप छान वाटतं आणि फ्रेश होतं. त्यामुळे आपण आठवड्याच्या बेसवर किंवा मंथली एकदा तर डीपली क्लिनिंग केलंच पाहिजे, जेणेकरून आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स राहतात. आता इथे बघा मी त्या सोल्युशनचा वापर करून जो काही गॅस आहे शेगडी आहे तेही मी साफ करत आहे. खूप छान असं निघतं, त्याच्यामुळे जे काही चिवट डाग आहे तेही इझिली निघून जातात. त्यासाठी एक्स्ट्रा आपल्याला एफर्ट्स घ्यावे नाही लागत. तर इथे मी आता शेगडी साफ करत आहे. शेगडी साफ करून झाल्यानंतर लगेचच मी किचन ओटाही साफ करणार आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर मग मी थोड्या वेळानंतर मग सर्व भांडी वगैरे सेट करणार आहे. अशा प्रकारे हे सगळं जे काही काम आहे ते मी फक्त अर्ध्या तासामध्ये करत आहे. आणि कधी कधी काय होतं आपल्याला खूप असा वेळच भेटत नाही, त्यामुळे काय होतं मसाला इतर किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या जास्त जागी ठेवल्या नाही जात, तर त्यामुळे आपल्याला ज्यावेळेस आपण डीप क्लिनिंग करतो तर त्यावेळेस खूपच वेळ लागतो. त्यामुळे नेहमी तुम्ही असं बॅचेस ठरवा की या दिवसामध्ये मला आज एवढं काम संपवायचं आहे आणि एवढ्या वेळामध्ये करायचं आहे. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही डीप क्लिनिंग करायला घ्याल त्यावेळेस तुमचा जास्त वेळ जाणार नाही. ठीक आहे. असेच माझ्या चॅनलवरती अजून खूप काही किचन क्लिनिंगबद्दल किंवा मग ब्युटी टिप्स असतील, किचन टिप्स असतील, असे बरेच व्हिडिओ मी टाकलेले आहेत. त्याचबरोबर ट्रॅव्हलिंग व्लॉगही माझ्या चॅनलवरती आहेत. जर का तुम्ही बघितले नसतील तर प्लीज जाऊन तुम्ही तिथे चेक करू शकता. आणि त्याचबरोबर तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील हेही मला नक्की कमेंट करून सांगा. आता इथे मी सर्व ओटाही साफ करून घेतलेला आहे. इथे मी आपल्याकडे काही बघा एक टिप अजून एक आहे की आपल्याकडे जे काही जुने कपडे असतात तर ते आपण असंच फेकून देतो किंवा त्याचा वापर करत नाही. तर इथे जे जुने कपडे आहेत त्याचाच वापर करून मी जे काही आपले मग भांडी वगैरे पुसायला असतील किंवा मग इतर गोष्टी आपण साफ करण्यासाठी ते जे काही कपडे आहेत त्याचा यूज करू शकतो. तर ते मी फेकून न देता त्याचा वापर मी अशा प्रकारे करते. आणि बऱ्याच लेडीज हे करतात, मीच नाही, खूप साऱ्या लेडीज हे करतात. पण मला ही तुम्हाला एक टिप सांगायची होती ज्या काही नवीन मुली आहेत त्यांच्यासाठी. आणि मग अशा प्रकारे बघा आता
आता मी मसाल्याचा डबाही मस्त असं पुसून ठेवत आहे आणि त्याच्यामध्ये आता मी मसाले भरणार आहे। इथे मला जे गरजेचे लागतात ते मसाले मी याच्यामध्ये ठेवते आणि जे नाही जे जास्त लागत नाही ते कोपऱ्यामध्ये जो डबा दिसतो त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत आणि जे काही आपले इतर मसाले असतात ते मी फ्रीजमध्ये ठेवून देते, जे नंतर काढले जातात। ठीक आहे, तर अशा प्रकारे हा मसाल्याचा डबा मी सेट करत आहे। मसाल्याचा डबाही आपण ज्यावेळेस काम करत असतो घाई गडबडीमध्ये सर्व मिक्स होत असतं, तर त्यामुळे वीकली बेसिसवर जर का तो व्यवस्थित आपण ठेवला तर आपल्याला जास्त वेळ जात नाही। आणि तुम्ही तुमच्या किचन क्लिनिंग रुटीनमध्ये तुम्ही कशा प्रकारे करता हेही मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा। त्याचबरोबर तुमच्या जर का काही सजेशन असतील की ताई असं करायला हवं तर तेही तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगू शकता। इथे बघा किती छान दिसत आहे। अशा प्रकारे जर का आपण स्वच्छता ठेवली तर खरंच मनालाही खूप छान वाटतं। आपण किचनमध्ये आल्यानंतर आपल्याला खरंच खूप पॉझिटिव्ह वाइब्स मिळतात आणि आपल्याला अजून काम करण्याची म्हणजे आपण खूप काम करावं अशी इच्छा निर्माण होते। ज्यावेळी आपलं घर अस्वच्छ असतं किंवा किचन अस्वच्छ असतं तर त्यावेळी आपली इच्छाही होत नाही काही काम करण्यासाठी। त्यामुळे नेहमी आपलं किचन हे क्लीन असायला हवं आणि तुम्ही हे वीकली बेसिसवर किंवा मंथली बेसिसवर नेहमी साफ करायलाच हवं। अशा प्रकारे आता माझं सर्व साफसफाई झालेली आहे। तर आता जी काही तुम्ही वरचा स्लॅब बघत आहात आणि असे 2 स्लॅब आहेत वरती, तर जी मला गरजेची भांडी आहेत ते मी ठेवलेली आहेत। इथे मी एका बाजूला स्पून किंवा जे काही चाकू वगैरे लागतात ते मी त्याच्यामध्ये ठेवत आहे। इथे तुम्हाला तर जास्त भांडी दिसणार नाही, कारण मला जेवढी भांडी लागतात तेवढीच मी वरती काढलेली आहेत। बाकीची जी भांडी आहेत ती मी दुसरीकडे ठेवून दिलेली आहेत, कारण किचन खूप छोटंसं आहे, एकही कपाट इथे तुम्हाला दिसणार नाही। तर त्यामुळे ज्यामध्ये आहे तसं मला ते सेट करून ठेवावं लागतं। त्यामुळे जेवढ्या गरजेच्या वस्तू आहेत तेवढेच आम्ही ठेवतो। बाकी मग इथं जे काही बेसिंग आहे किंवा सिंक आहे त्याच्यावरती एक छोटंसं कपाट घेतलेलं आहे मी, त्याच्यामध्ये पण जे काही ताट वाटी ग्लास जे काही रोजच्या बेसिसवर लागतात तेही मी तिथे ठेवलेलं आहे। आता फायनली मी सिंक साफ करत आहे। आता सर्व माझं काम झालेलं आहे, तर फायनली सगळं आता सिंक वगैरे साफ करून ठेवत आहे। त्यानंतर हे सगळं काम झाल्यानंतर मी फरशी वगैरे सर्व पुसून घेतलं आणि देन फायनली मग माझं सर्व अशा प्रकारे किचन ओटा आणि किचन माझं एकदम साफ झालं। बघू शकता किती छान वाटत आहे आणि फ्रेश वाटत आहे। तर अशा प्रकारे जेव्हा आपण किचन क्लीन करतो तेव्हा खरंच खूप छान वाटतं। तुम्ही जेव्हा तुमचं किचन वगैरे तुम्ही साफ करता तेव्हा तुम्हाला फ्रेश वाटतं की नाही मला नक्की कमेंट करून सांगा। अशा प्रकारे हे आहे आमचं छोटंसं किचन। तर तुम्हाला कसं वाटलं माझं किचन क्लिनिंग रुटीन ते मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगू शकता। हे जे आहे ते छोटंसं कपाट आहे बघा। इथे मला जेवढं वस्तू लागतात म्हणजे ताट वाटी ग्लासेस जे काही मला लागतं ते मी इथं ठेवते, स्पून वगैरे। बाकीचं जे काही वरचे 2 स्लॅब आहेत तिथे बाकीची भांडी ठेवते आणि इथे एका बाजूला मी जे काही डबे छोटेसे असतील ते मी इथं ठेवते। अशा प्रकारे असं माझं सुंदर आणि छोटंसं किचन आहे। तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा। तर अशा प्रकारे होतं माझं किचन क्लिनिंग रुटीन। हे जे आहे ते आमचं स्वतःचं घर नाहीये, हे जे आहे ते गव्हर्नमेंट क्वार्टर आहे आणि त्याच्यामध्ये छोटंसं किचन आहे आणि या किचनमध्ये काही स्टोरेज नाहीये किंवा कपाट नाही आपल्याला भांडी वगैरे ठेवण्यासाठी, पण तरी आम्ही कशा प्रकारे ऑर्गनाइज केलेलं आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। त्याच प्रकारे मी कशा प्रकारे किचन क्लिनिंग केलेलं आहे हेही तुम्हाला बघायला मिळेल। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जर का तुम्हाला बघायचे असतील आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।